जमलेल्या सर्व साधू संतांनी ऋषी मुनींनी भगवान शंभू महादेवाची प्रार्थना केली सगळ्यांना विनंती केली, शंभूदेवा तुझ्याशिवाय आता या संकटात पर्याय काढणारा दुसरा कोणी नाही, कारण हे विषय तुमच्या स्वाधीन आहे, तुमच्या अखत्यारीत विषय आहे, जीव गेलेला आहे आणि ते खातं तुमचं. आणि सगळ्या ऋषी मुनीच्या सांगण्याला शंभू महादेवाला ऐकावं लागलं. कशी बाजू पटवून द्यायची तशी सगळ्यांनी पटवून दिली आणि भगवान शंभू महादेवाने सांगितलं काही हरकत नाही, चला. महाराज सगळ्या ऋषी मुनी सोबत शंकरजी आरळकावती नगरीमध्ये ज्या ठिकाणी मृतदेह हिचा पडला होता मदालसेचा, सत्राजित राजाच्या घरी ऋतुध्वज राजा आणि सत्राजित राजा बसून होते आणि मदालसेचा प्रेत देह पडलेला होता आणि शंभू महादेवाचं सगळ्या ऋषी मुनी सोबत आगमन झालं. आणि आगमन झाल्याच्या नंतर शंकरजी आल्याबरोबर महाराज अमृताचा वर्षाव शंकरजीने केला आणि झोपेतून उठून बसावी तशी मदालसा उठून बसला. महाराज अतिशय जमलेल्या सगळ्या ऋषी मुनीला साधू संताला आनंद झाला आणि आनंदाचा गजर त्यांनी केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्री महाराज पार्वती पते शिव शंभू महादेवानं त्याच्या खात्यातलं घरानं ऐकलं आणि मदालसेला पुन्हा जिवंत केलं अमृताचा वर्षाव करून. म्हणून सगळ्या लोकांनी शंभू महादेवाचाही गजर केला आणि अनादि सृष्टी अनंत सृष्टीचा मालक भगवान गुरु जगद्गुरु दत्तात्रय प्रभू त्याचाही जय जयकार केला. आणि अशा पद्धतीने महाराज त्या ठिकाणचा विषय संपला आणि सुंदर दुसऱ्या दिवसापासून नवीन जशी संसाराला सुरुवात होते तशी ऋतुध्वज राजाची आणि मदालसेची नंबर 1 ची गृहस्थाश्रमाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा मेलेली बाई उठली आणि नव्याने संसार चालू झाला. गृहस्थाश्रमातलं जीवन जगत असताना राजा अतिशय न्यायी राजा होता, परमप्रतापी राजा होता. त्याच्या राज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीवता नव्हती आणि असा जीवन कंटत असताना त्याच्या संसार वेलीवर सुंदर अशी नंतर 8 लेकरं झाले. मदालसेला
सिद्धांताने 8 लेकरं सांगितले, वेदांताने 4 लेकरं सांगितले आणि सुंदर असं जीवन जगता जगता 8 लेकरं झाले महाराज. 8ही लेकराला त्या मदालसेनं जन्म होऊ लागला की त्याला ब्रह्मज्ञान शिकवायचं. जीवनाचं हित कसं असते बाळा, मदालसेचा विषय खूप मोठा आहे, छोटा नाही महाराज. आणि म्हणून लेकरू जन्मल्याबरोबर त्याला पाळण्यामध्येच त्याला तत्वज्ञान सांगायचं मदालसेनं. आणि असं करीत 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 8 लेकरं जन्मले. शेवटचं लेकरू सगळ्यात लहान असणार त्याचं नाव आरळक. ज्या वेळेला आरळक पोटात होता की नाही मदालसेच्या, त्यावेळेला हे ऋतुध्वज राजा त्या माईला म्हणायचा, लेकरं सगळेच सह्याद्रीवर पाठवून देवदेव करून राज्य कसं चालविणार असं म्हणला बायकोला. झालेले सगळे लेकरं जर महाराजच करशील, झालेलं लेकरू गोसाई, झालेलं लेकरू महाराज, झालेलं लेकरू संन्यासी, असं जर झालं तर आपलं राज्य कोण चालवेल म्हणला मदालसे राजा. मदालसेने विचार केला, राजाचं काय नाही म्हणे, राज्य नाशिवंत आहे, ते आज ना उद्या नासणार आहे, पण जन्माला आलेल्या जीवाचं हितच व्हावं, त्याच्याशिवाय परमगती दुसरी कोणतीही नाही, आणि हे नाशिवंत आहे. असं दोघांची महाराज, एक जण राज्य कसं चलावं आणि एक जण परमार्थामध्ये जीवाचं हित व्हावं, हे विषय घेऊन एकमेकाला असं क्रॉस करून बोलू लागले. केव्हा बोलू लागले? आरळकाचा पिंड पोटात वाढू लागला तेव्हा. आणि त्याचा परिणाम आरळकावर काय झाला, पुढं सगळीच 8 लेकरं घेऊन एके दिवशी मदालचा लाखावनामध्ये बाजूला एक वन आहे, लाखावन. त्या लाखावनात दत्त महाराजाचं अधिष्ठान आहे, दत्त महाराजाचं स्थान आहे. लेकरं सगळे घेऊन तिथे गेली आणि दत्त महाराजाचं दर्शन केलं आणि दत्त प्रभूला सांगितलं, यांचा मोह सुटू द्या. दर्शन झालं, महाराज निघून गेले. साक्षात भगवान दत्त प्रभूला बोलणारी बाई होती महाराज मदालसा, लहान शक्ती नव्हती. आणि म्हणून तसं एकदा दर्शन झाल्याच्या नंतर 8ही लेकराचं आणि ह्या मदालसेचं माईचा, दोघांच्या माई लेकराचा या दत्तप्रभूच्या भगवंतामुळं राजावर असणारा जे मोह होता त्याचा मोह सुटला. आणि मोह सुटल्यामुळं एके दिवशी मदालसेनं काय केलं, आपल्या सगळ्या लेकरा बाळाच्या सोबत भगवान दत्त प्रभूचं दर्शन होते म्हणून भगवंताला आपल्या घरी बोलविलं. बोलविल्याबरोबर घरी येत गेला महाराज दत्त प्रभू. काय ताकद असत, दुसरी माता अनुसया म्हणायला हरकत आहे. आणि म्हणून लाखावनाचा प्रसंग संपल्याच्या नंतर दुसऱ्या एके दिवशी घरी बोलवलं दत्त महाराजाला आणि दत्त महाराजाला सांगितलं, महाराज तुमच्या परवा दिवशीच्या दर्शनानं मला राजाचा मोह सगळा संपून गेलाय आणि मला राजाचा मोह येत नाही, आता राज्य नकोसं वाटते. मग त्यावेळेला सगळ्या लेकरायला आणि आपण दत्त महाराजांचं दर्शन घेतली आणि राज्य तुमच्या चरणावर मी अर्पण करतो. पती ऋतुध्वज राजाची परवानगी घेतली आणि दत्त महाराजाला सांगितलं, महाराज हे सगळं आमच्या आरळकावतीचं राज्य तुमच्या पायावर समर्पित. अर्पण केलं महाराज आणि सगळे लेकरं घेऊन भगवंताचं चिंतन करण्यासाठी नीट आपली सह्याद्रीला निघाली. सह्याद्रीला जात असताना 8 लेकरापैकी
पैकी 7 लेकरं माईनं सांगलेलं ऐकले, चल म्हणलं निघाले, सांगलं तसं ऐकले. पण हे शेवटचं जे होतं आरळक नावाचं लेकरू, सगळ्यात लहान, ऐकायला तयारच होईना माणूस. माईनं सगळ्या 7 भावानं नाना प्रकारचे प्रयत्न केले, राज्य सोडून दे, आता तू चल. आरळकानं सांगितलं तुम्हाला जायचं तर खुशाल जा. माईला म्हणला तू जाय, 7 भावाला घेऊन जाय, मी येणार नाही. कारण क्षत्रिय धर्मामध्ये एवढं मोठं राज्य सोडून गोसाई होऊन मठावर बसणं हे शोभत नाही म्हणलं. मी राज्य करतो, राज्य चालवतो, राज्य सांभाळतो, मला राज्यातच मजा आहे, आनंद आहे म्हणलं. 7 भावानं आणि आपल्या माईनं त्याला सांगितलं बाबा हे नाशिवंत आहे, हे सगळं दिसणार राज्य आज ना उद्या तुला गाडीत घालणार आहे. राज्याच्या अंती मोक्ष नाही रे, नरकाचा आहे. आणि म्हणून राज्य तू कितीही तारेवरच्या कसरतीवर न्यायानं चलविलास तर एखाद्या वेळेस तरी तुझी न्याय देणाऱ्याच्या हातून न्यायदान करत असताना चूक होऊ शकते. न्याय देणाऱ्याची चूक झाली की त्याचं बेनिफिट, त्याचं प्रायश्चित्त खूप मोठं आहे. आणि म्हणून राजाला राज्याअंती नरकच आहे आणि हे नाशिवंत आहे, हे शेवटी शाश्वत नाही, सत्य नाही. भगवंत सकाळकर हे सगळं सोडून दे. हे हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, आपल्या बाळाला सांगते, बाळा हे आता आमच्या महाराजांनी गायलेलं प्रवृत्तीचा अभंग होता. आनंद संप्रदाय निवृत्तीचा अभंग मान्य करते, प्रवृत्तीचा अभंग आनंद संप्रदायाला मान्य नाही म्हणा. आणि माऊलीनं तर निवृत्तीपूर अभंग केलेत, मदालसेचे आणि प्रवृत्तीपर मान्य केले. दोन्ही नमुन्यात माऊलीनं अभंग लिहिली. आनंद संप्रदाय जाग रे पुत्र राया, जाई सद्गुरु शरण, हा देह व्यापिलासी, चुकवी जन्म मरण, गर्भवासू खटारे तेथे
मोठा अभंग आहे, 128 चरणाचा अभंग आहे, लहान नाही. मदालसेनं जे बाळाला तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय की नाही, ते तत्वज्ञान इतकं मोठं आहे, त्याच तत्वज्ञानावर जर आपण बोट ठेवून जीवन जगलं तर जीवनाचं सोनं होते मला. त्यावेळेला आरळकाला जवळ बोललेला, आरळक राजा, अरे या राजात बोलू नको, या नाशिवंतामध्ये बोलू नको, हे देह सुद्धा नाशिवंत आहे, हा देह नाशिवंत. महाराजांनी सांगितलं मला मूत्राचा बांधा, आणि म्हणून हे जीवन नाशिवंत आहे, याचा विचार कर. क्या लेके आया बंदे, क्या तू लेके जाएगा. काही सोबत आणणार नाहीस, काही सोबत नेणार नाहीस, इथं खलवी भ्रम माईक सकळ म्हणतो ना आपण आरतीमध्ये, हे सगळं नाचणार आहे. सगळ्या पद्धतीनं महाराज मदालसेनं आणि सातही भावानं बारकाईनं आरळकाला उपदेश केला, पण आरळक त्याला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हताच. उलट आरळकानं सांगितलं माईला, माय एवढं मोठा राज्य आहे, आम्ही क्षत्रिय धर्माची माणसं, आणि राज्याचा त्याग करून त्या वनामध्ये जाऊन भगवान नेसावं, एक संन्यासी व्हावं, ऊन वारा व पाऊस या सगळ्याचा ताप सहन करावा, हे आमच्या डिक्शनरीत नाही म्हणलं, ते तुम्हीच बघा काय करायचे. आरळक राजा माईला आणि भावाला सांगू लागला, पाणी सांडोनिया मासा, उदाहरण द्यायलाय बघा. आरळक माईला म्हणालाय, माय पाणी सांडोनिया मासा, तुपामध्ये फेकिता वाचेल कैसा. माईला पटवालं हे. माय म्हणला, एखादी पाण्यातली मासोळी बाजूला काढाव आणि त्या मासोळीला तुपाच्या डब्यात टाकाव, जमल काय म्हणलं, ते मासोळी जिती राहील काय म्हणला. माय म्हणली, पाण्यातली मासोळी काढून तुपाच्या डब्यात टाकल्यावर मासोळी कशी जगल म्हणला. तसंच होय म्हणला, मग क्षत्रियानं गोसाई होऊन मठावर जावं काय म्हणला, क्षत्रियानं राज्यच करावं म्हणला, मासळीनं पाण्यात राहावं, तुपाच्या डब्यात मासळी शोभाना माय म्हणला. म्हणून पाणी सांडून मासा, तुपात निघता वाचेल कैसा, पक्षी आणि सोडून आकाशा, बिळात सहसारी गोणे. आरळक राजा म्हणाला, वर आकाशात फिरणाऱ्या पक्ष्याने जर बिळात घुसलं तर जमते काय माय म्हणाला, आणि बिळातले सर्प उंदर घुसी आकाशाने हिंडू लागलं तर जमते काय म्हणाला. माईला उलट ज्ञान सांगा, माईकडून जमना हेच ऐकून घ्यायलाय, तिच्याकडून वधवून घ्यायलाय आरळक. आणि माय म्हणाले, बाप्पा असं जमना. त्यावेळेला आरळक म्हणते, अरबी घोडा असला जर, माझ्याकडे समजा अरबी घोडा आहे, ते अरबी घोडा असला जर, तरी तयासी ओढिता नये नांगर. अरबी घोड्याला कुठे नांगर ओढायचे काय माय म्हणाला. अरबी घोड्याची किंमत कमी राहील, अरबी घोडा त्या घोडे मालकालाच कळते काय होईल. आणि म्हणून अरबी घोडा असला जर, तरी तयाशी ओढिता नये नांगर, त्याला नांगर ओढता येईना महाराज. शिपाई बैसला बैलावर, तरी युद्ध साचार नव्हे की. माईला म्हणाला, माय सैन्य करता घेऊन जाता वेळी, लढाई करता वेळी घोड्यावर बसून येते शिपाई की बैलावर बसून येते म्हणाला. माय म्हणली, घोड्यावर बसून येते. मग तू मला बैलावर बस कशी म्हणालीस म्हणाला. पटू द्यायला आरळक. आणि शेवटी महाराज माईला भावाला निरुत्तर केलं, आणि साती भावाला आणि माईला वाटलं हे आता आपलं ऐकना, याला सोडून दिलं, आणि नीट 7 लेकरं आणि मदालचा एकटी महाराज सह्याद्री पर्वतावर निघून गेले. आणि त्या ठिकाणी सुंदर ठिकाण केला आणि भगवंताचं चिंतन करू लागले.
चिंतन करू लागले महाराज. मात्र माय लेकराचा धावा करून मनामध्ये सारखी झुरू लागली. का झुरू लागली? या 7 लेकरांची संख्या चिंता करण्यात गेली. जे एक राहिले की नाही आरळ राज्य भोगायला की नाही, त्याची मात्र हिला चिंता लागली. कारण या 7चा उद्धार होते पण त्याचा उद्धार होत नाही असं माईच्या 100% मनात आलं. आणि त्याला मात्र 184 फिरायला भोगायला सुरुवात होते. माईच्या मनात सारखी चिंता होती आणि चिंता दूर झाली. चिंते से घटे चतुराई, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. आणि म्हणून जी चतुराई माईमध्ये होती ती घटली. का? त्याचं कारण आहे चिंता. आणि म्हणून अशी चिंता करता 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 एका दिवशी भावाईनं 7 ओळखीलं. एकूण एकाला म्हणाले, माय लई चिंता कराळी कीर्ती आरळक्याची. एक कधून म्हणाले, आरळक नाही आरळक्या. 7 भाऊ. कस कराव, काय कराव? पुन्हा एकदा माई चिंता तू राही म्हणून आरळकाला सह्याद्रीवर बोलून घेतलं महाराज. आणि बोलून घेऊन 7 भावानं सांगितलं, अरे माईची तरी परवा कर. राजे सगळं घे, काही अडचण नाही. त्याच्यात आपल्या जन्म मरणाची सुरुवात आहे. नाश नाही त्याच्यात, हित नाही, जीवात्म्याचं हित नाही त्याच्यात, ते सोडून दे. बोलून घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हीच करीत बसा म्हणला. मी राजा होऊन बसलो, मला असलं जमाना म्हणला. सगळं देवानं दिल्यावर भिकारी होऊन हिंडायचं. ऐकता कळलं मला. गेला महाराज निघून. आणि शेवटी मात्र काही कालांतरानं माईची अवस्था वरचेवर बिघडू लागली. माईच्या फक्त ध्यानात आलं, माझ्या एका लेकराचा नाश होणार. आणि मग माईचं लक्ष, माईला लेकर किती राहू द्या माय, जे चांगलं चुंगलं पदशीर राहिलं त्याच्याकडे लक्ष ठेवणार माय. जे दिवसभर दारू पिऊन हिंडते की नाही त्याची लई चिंता राहते ती. चांगलं राहिलं त्याचं नाव कधीच घेईना. जे चांगलं नाही, जे खोड्याला आहे, जे व्यसनाधीन आहे त्याची चिंता मात्र घरी बसलेल्या माईला. आलाय का बाब्या, गेलाय का बाब्या, जेवण केलाय काय, कुठं गेलाय, कपडे लिहून गेलाय की तसाच गेलाय, नाना प्रकारचे प्रश्न माईचे घरी उपस्थित होतात. चिंता गेलेल्या लेकराचीच करते माय. तसंच झालं महाराज. आरळकाची सारखी चिंता मदालसीला लागली. आणि ही चिंता बघू वाटता गेलं ना. 7 भाऊ एका दिवशी माईला म्हणले, माय त्यानं त्याचा नाश करून घ्यालाय, तू काय चाललंय बरं म्हणले. त्याने आता इतकं सांगून जर ऐकत नसेल तर तुझं काय बिघडालंय, होऊ दे त्याचा नाश. आता काय करू तर आपण. त्यावेळेला माय म्हणली, बापू तुम्ही भाऊ म्हणून तुम्हाला शोभालय रे असं बोलायला, पण मी त्याची माय हो. धडधडीत माझ्या डोळ्यात देखत त्याचा नाश होऊ लागला. तर लेकराचा नाश झाला की नाही, शहाणे माणसं दोष माईला देतात. म्हणजे लेकराची गलती झाली, लेकराची चूक झाली, लेकरू येड्यावाने करू लागलं तर शहाणे माणसं लेकराला दोष देणार. म्हणली कोण व्हायला याची माय गदळी म्हणतात. माईवर शब्द येते म्हणले. आणि म्हणून लेकराचा दोष किंवा लेकराची गुरु, लेकराची आई, लेकराची माता, सगळं तिचं आई राहते. म्हणून माझी जिम्मेदारी आहे म्हणजे त्याचा उद्धार करणं. शेवटचा टप्पा आला आणि 7 जणांना सांगितलं, आम्ही काही बी करू म्हणले त्याच्या जीवाचा उद्धार करूता. आम्ही पर्यायी मार्गाच्या निवड करता, आम्ही आमच्या पद्धतीने जमल तसं करता, पण त्याचा उद्धार करता. माईला म्हणले 7 जण मिळून, तुझी परवानगी आहे का सांग म्हणले. मदालसीने शब्द ऐकला, त्याचा उद्धार करता? हो म्हणले, फक्त तुझी परवानगी पाहिजे. खुशाल माझी परवानगी आहे म्हणले, त्याच्या उद्धाराचीच मला चिंता आहे.
आणि त्या दिवशी महाराज आरळकाच्या उद्धाराची सुरुवात झाली. या 7 भावानं प्लॅनिंग केली, घरी बसले. आता नेमकं काय करावं, काय करावं, काय करावं. नीट महाराज 7 जण भाऊ नीट आपल्या काशी राजाला एक सम्राट, काशी राजा सम्राट राज्य पदवी त्याच्याकडे होती, काशी राजाकडे गेले आणि काशी राजाला जाऊन 7 भावानं नमस्कार घातला. आणि राजाने विचारलं का आल्या. त्यावेळेला हे जीवाचं हित करायसाठी आता खोटं बोलाले 7 लोक. आणि त्यावेळेला त्या राजाला सांगितलं, राजश्री आम्ही 8 भाऊ, आरळकावतीचं सगळं राज्य आमच्या ताब्यात आहे, पण आमचा सगळ्यात लहान भाऊ आरळक सगळ्याला मारून त्यांना आम्हाला घराच्या बाहेर काढले माई सहित. आणि एकदा मेहरबानी करा, आम्हाला न्याय द्या गड्या. म्हणजे खोटं बोलले बघा इथे. राजाला जाऊन म्हणले, काशी राजा सम्राट राजा होता, सम्राट पदवी त्याच्याकडे होती. आणि तिथं जाऊन गया वया कराले, आम्ही गरीब माणसा भाऊच होय हो म्हणले आमचा, माझं लईच खराब आहे. कोणी गाव सांगायला त्याला ऐकणार झालाय म्हणले. आणि राजश्री आम्हाला तुमच्याशिवाय कोणीच न्याय देणार. तुमच्या हातापाया 7 भाऊ एकदाच राजाच्या पायावर मस्तक ठेवलं आणि राजाला न्यायदान करण्याची विनंती केली. त्यावेळेला राजानं, काशी राजानं सांगितलं, नेमकं काय झालंय. काहीच नाही म्हणले. ते आरळक राजा आमच्या 7 भावाला मारालाय आणि आमची मदालचा माय आहे तिलाही मारालाय. सगळ्याला मारून त्यानं आम्हाला राज्याच्या बाहेर काढलंय. आम्हाला राहायला 4 पत्र सुद्धा देणं झालंय. आम्ही त्याच्या तापानं सह्याद्रीला येऊन झोपडं घालून राहिले म्हणजे. डुप्लिकेट डाव केला. असे डुप्लिकेट डाव सुद्धा जीवाचं हित करण्यासाठी सक्सेस होतात आणि करावं. या कथेचा शेवट तुम्हाला नंतर काय झाला, आपण काय करतो, कथा काय सांगते नंतर सांगतो. असं सांगल्याच्या नंतर राजानं त्या 7 जणांचं महाराज म्हणणं ऐकलं आणि राजाला त्याने एक विनंती केली. महाराज आरळकावतीचं सगळं काशी राजाला सांगितलं, तुम्ही राज्य त्याचं हिसकावून घ्या, सगळी संपत्ती घ्या, त्याचं सगळं सैन्य मारून टाका आणि आमच्या भावाचा पराजय करून सगळी प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात घ्या. फक्त विनंती तुम्हाला, त्याला जीव मारू नका. हरकत नाही म्हणला राजा. सगळ्याचं ऐकलं आणि नक्कीच तुमच्या गोष्टीचं मनोवांछित पूर्ण होईल. काढून दिलं महाराज. निघून गेले सह्याद्रीला. आणि एके दिवशी आपलं सैन्य घेतलं काशी राजाने. चतुरंग प्रकारचं सैन्य घेतलं आणि महाराज आरळकावती नगरीला आला. आरळकावती नगरीमध्ये येऊन आरळक राजाला आव्हान केलं, युद्धाला तयार हो, अन्यथा राजवैभव सगळं मला देऊन टाक. आणि युद्धाची पुकार झाल्याच्या नंतर आरळक जागी झाला आणि आपल्यावर चाल करून कोणता राजा आलाय बाहेर येऊन बघते तर काशी राजा सैन्यानिशी समोर उभं राहून युद्धाला पुकारते, युद्धाला आवाहन करते. त्यावेळेला आरळकाचं सैन्य कमी होतं महाराज, 7 अक्षणी सैन्य होतं त्याचं. त्याच्याकडे 30-35 अक्षणी सैन्य होते. 5 पटीनं सैन्यात फरक, त्याचं मोठं काशी राजाचं. आणि त्यावेळेला अचानक आरळक राजा आपलं राज्य 7 अक्षरी तयार केलं आणि आरळक समोर येऊन काशी राजाला म्हणते, काशी राजा कशामुळं माझ्यावर चाल करून आलास, काय युद्ध करण्याचं कारण काय. त्यावेळेला काशी राजा म्हणते, मूर्खा, आपल्या माईला आपल्या भावाला मारून घराच्या बाहेर काढून सगळं राज्य हडपालास, त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था तू लावणार झालास, अशा नीच माणसाला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, असं काशी राजाला फरमावून सांगितलं. त्यावेळेला आरळक राजाला वाटलं हे सगळं खोट आहे आणि म्हणून आरळक राजा म्हणला, काशी राजा तुम्ही म्हणता ते सगळं खोट आहे,
माईला माझ्या भावाला कधी सुखविलेला नाही, पण त्याचाच विचार मला संन्यासी करण्याचा आहे. आणि हे आमच्या भाऊ बंधकीतला मामला वय, हे चाल करून राज्य युद्ध करण्या इतकी मोठी गोष्ट नाही. आणि याच्यात तुम्ही सोयरे धैर्य लागता. काशी राजाला म्हणालाय तू आमचा सोयरा लागतोस, युद्ध करून भागना, युद्ध करायची तुला काय गरज आहे, आमच्या भावा बापामध्ये माईमध्ये तू का पडालास. सोयरावस म्हणालाय तू मजा, कारण हे या मदालचेचा ते चुलत भाऊ होता, याचा मामा होता काशीराजा, माईचा चुलत भाऊ होता. म्हणून